आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे केवळ पुस्तक नाही तर संपूर्ण आयुष्यासाठी मार्गदर्शक आहे. होय भाऊ, मी भगवद्गीता बद्दल बोलत आहे. हे आपल्या देशातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध पुस्तक आहे. पण या पुस्तकात काय लिहिलं आहे हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत नाही? टेन्शन नाही. आज मी तुम्हाला या पुस्तकात काय दडलेलं आहे ते सांगणार आहे. चला तर मग या महाकाव्याच्या पुस्तकाचा आढावा सुरू करूया, ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे बिघडू शकतं. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय अर्जुन विषाद योग. पहिल्या अध्यायाची सुरुवात धडाक्याने होते. महान योद्धा असलेला अर्जुन आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी लढायला घाबरतो. अर्जुन म्हणतो, बंधू कृष्ण, माझे हातपाय थंड होत आहे. मी माझ्या काका, भाऊ आणि मित्रांशी कसे लढू? ते चुकीचं आहे, नाही का? अध्याय सांख्ययोग. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की आत्मा अमर आहे आणि शरीर नाशवंत आहे. कृष्ण म्हणतो, अरे भाऊ, तू एवढी का घाबरतोस? आत्मा कधीच मरत नाही. हे फक्त कपड्यांसारखे शरीर बदलते. मग तुला कशाची भीती वाटते? अध्याय कर्मयोग. तिसऱ्या अध्यायात कृष्ण कर्मयोगाविषयी सांगतो. फळांची चिंता न करता आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. कृष्ण म्हणतो, भाऊ, तू फक्त तुझं काम कर. निकालाचे टेन्शन घेऊ नका. काम नीट करा, बाकीचे माझ्यावर सोडा. अध्याय ज्ञानयोग. चौथ्या अध्यायात कृष्णाने ज्ञानप्राप्ती कशी होते हे सांगितले आहे. श्रीकृष्ण म्हणतात, बघा भाऊ, खरे ज्ञान तेच आहे जे तुम्हाला आतून बदलून टाकते, जो तुम्हाला शांती देतो. बाकी सर्व काही केवळ पुस्तकी ज्ञान आहे. अध्याय कर्मसन्यास योग. पाचव्या अध्यायात कृष्णाने काम करतानाही संन्यासासारखे कसे जगू शकतो हे सांगितले आहे. कृष्ण समजावून सांगतो, भाऊ, तू काम करतोस पण त्यात अडकू नकोस. ज्याप्रमाणे कमळाचे फूल पाण्यात राहूनही पाण्यापासून वेगळे राहते, त्याचप्रमाणे जगात राहूनही तुम्हीही पाण्यापासून वेगळे राहता. अध्याय ध्यान योग. सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण ध्यानाचे महत्त्व विशद करतात. श्रीकृष्ण म्हणतात, अरे भाऊ, रोज थोडा वेळ काढून ध्यान करा. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि चांगले निर्णय घ्याल. अध्याय ज्ञान विज्ञान योग. अध्याय 7 मध्ये कृष्णाने तो कोण आहे आणि त्याला कसे ओळखावे हे सांगितले आहे. कृष्ण म्हणतो, मी सगळीकडे आहे भाऊ. प्रत्येक गोष्टीत माझ्याकडे बघा. पण मला ओळखणं सोपं नाही. फार कमी लोक मला समजून घेतात. अध्याय अक्षर ब्रह्मयोग. 8व्या अध्यायात कृष्णाने मृत्यूनंतर काय घडते हे सांगितले आहे. श्रीकृष्ण समजावून सांगतात, बघा भाऊ, तुला जसं वाटतं तसं तुझा पुढचा जन्मही होईल. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा आणि चांगलं करा. अध्याय राज विद्या राज गुह्या योग. 9व्या अध्यायात श्रीकृष्णाने त्याची पूजा कशी करावी हे सांगितले आहे. श्रीकृष्ण म्हणतात, भाऊ, माझे स्मरण करा, माझा विचार करा, माझी पूजा करा. मी तुझी सर्व पापे माफ करीन. अध्याय विभूती योग. 10व्या अध्यायात कृष्णाने आपली शक्ती सांगितली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, भाऊ, जे काही सुंदर आणि सामर्थ्यवान आहे ते सर्व माझाच भाग आहे. मी सर्वांमध्ये आहे. अध्याय विश्वरूप दर्शन योग. 11व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला आपले महान रूप दाखवतात. अर्जुन आश्चर्यचकित होऊन म्हणतो, अरे बाबा, मी काय बघतोय? कृष्णा, तूच सर्व जग आहेस. अध्याय भक्ती योग. 12व्या अध्यायात श्रीकृष्णाने भक्ती कशी करावी हे सांगितले आहे. कृष्ण म्हणतो, भाऊ, माझ्यावर प्रेम करा, माझा विचार करा, माझ्यासाठी काम करा. फक्त कर, मी तुला मोक्ष देईन. अध्याय क्षेत्र क्षेत्रीय विभाग योग. 13व्या अध्यायात कृष्ण शरीर आणि आत्म्याविषयी बोलतो. श्रीकृष्ण समजावून सांगतात, बघा भाऊ, शरीर हे एखाद्या शेतासारखे आहे आणि आत्मा त्या शेताचा मालक आहे. हे ज्याला समजते तो ज्ञानी होतो. अध्याय गुण विभाग एकूण. 14व्या अध्यायात श्रीकृष्णाने सत्व, रज आणि तम या 3 गुणांविषयी सांगितले आहे. श्रीकृष्ण म्हणतात, भाऊ, हे 3 गुण प्रत्येक माणसात असतात. सत्व चांगला आहे, रज आवेश आहे आणि तम वाईट आहे. तू सत्वाचे पुण्य वाढशील. अध्याय पुरुषोत्तम योग. 15व्या अध्यायात कृष्णाने आपण सर्वोच्च स्थानी असल्याचे स्पष्ट केले आहे. कृष्ण म्हणतो, भाऊ, मी वरच्या क्रमांकावर आहे. जो मला ओळखतो त्याला सर्व काही माहीत आहे. अध्याय दैवसूर संपदा भाग योग. 16व्या अध्यायात श्रीकृष्णाने चांगले वाईट गुण सांगितले आहे. श्रीकृष्ण समजावून सांगतात, बघा भाऊ, चांगले गुण तुम्हाला वर घेऊन जातील आणि वाईट गुण तुम्हाला खाली घेऊन जातील. चांगल्या गुणांचा अवलंब करा. अध्याय श्राद्धराय विभाग योग. 17व्या अध्यायात श्रीकृष्ण श्रद्धेविषयी सांगतात.
श्रीकृष्ण म्हणतात, भाऊ, जशी तुझी श्रद्धा आहे तशीच तूही बनशील. चांगला विश्वास ठेवा आणि चांगले रहा. अध्याय मोक्ष संन्यास योग. 18व्या आणि शेवटच्या अध्यायात कृष्ण मोक्षाविषयी सांगतो. कृष्ण म्हणतो, भाऊ, माझ्यावर विश्वास ठेवा. आपले कर्तव्य पार पाडा. सर्वस्व मला अर्पण करा. फक्त असे करा, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. अशा प्रकारे जगायचे कसे, काम कसे करावे आणि मन शांत कसे ठेवावे हे भगवद्गीता शिकवते. या सर्व गोष्टी आजही पूर्वीप्रमाणेच सत्य आहे. विश्लेषण, ॲनालिसिस. भगवद्गीता हा जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा ग्रंथ आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते महान तत्वज्ञानाच्या गोष्टी सामान्य माणसाच्या भाषेत समजावून सांगते. गीतेचे मुख्य संदेश आपले कर्तव्य पार पाडणे, फळांची चिंता करणे आणि देवावर विश्वास ठेवणे आजही पूर्वीप्रमाणेच प्रासंगिक आहे. पण लक्षात ठेवा, गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो जीवन मार्गदर्शक आहे. गीतेतील शब्द कालबाह्य झाले आहेत असे काहीजण म्हणतील, पण सत्य हे आहे की तणाव आणि स्पर्धेने भरलेल्या या आधुनिक युगात गीतेची शिकवण अधिकच महत्त्वाची बनली आहे. गीता आपल्याला संतुलित जीवन कसे जगावे हे शिकवते. जगात वावरताना त्यापासून वेगळे कसे जगावे हे सांगते. त्यामुळे आयुष्य सुधारू इच्छिणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. निष्कर्ष, कन्क्लुजन. तर मित्रांनो, शेवटी मी हेच म्हणेन की भगवद्गीता हा एक असा ग्रंथ आहे जो आपले जीवन पूर्णपणे डळमळीत करू शकतो. यात सांगितलेल्या टिप्स लागू करून तुम्ही तुमची मानसिक शांती आणि आनंद वाढवू शकता. लक्षात ठेवा, आयुष्यात यशस्वी होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. धीर धरा, आपले सर्वोत्तम द्या आणि उर्वरित देवावर सोडा. चला, आता जा आणि गीतेच्या तत्वांनी आपले जीवन सजवायला सुरुवात करा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.